दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे ते सुख पाहता त्रिमुख गोविंदाचे पाहता त्रिमुख गोविंदाचे पाहता त्रिमुख गोविंदाचे दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता त्रिमुख गोविंदाचे रंगाने रंगाचा गलगोला बोलता रंगाने रंगाचा गलगोला बोलता आसुर रुळता चरणताळी नामावणे हाती लोणियाचा नामावणे हाती लोणियाचा गवळणीच्या तोंडा फुललिया बोला बोलता रंगाने रंगाचा बोलबोला बोलता रंगाने रंगाचा आसुर रुळाचा पाया तळी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल दुःखाची निवृत्ती सुखाचे ते
दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रंगत गुलगुला बोलत आसुर रडत पायातळी नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा फुलदिया रंगणी रंगत गुलगुला बोलत असुर रुळत पायातळे पांडुरंगा करू प्रथा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानवर्ते द्वन्द्वातीतं गगन सर्वविषं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. त्रिपादनाथं गुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानैकरक्षं घोटी क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद विदावरिष्ठं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसौ पावले श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता. आता माझ्या भावांतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन चरणी ठेवावे बांधून आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी कला कुसई काही जमेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाची. रंगणी रंगत गुलगोला बोलत असुर रुळत चरणतळी. नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा फुलजिया. रंगाणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत पायातळी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कार्य घडत नाही, कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही. एकत्र येण्याचं कारण आहे काल कृष्ण अष्टमी कृष्ण जन्म आणि आज आहे काला. या निमित्ताने शहाजहान मोजे शहाजहानपूर येथे या पामराची सेवा थोडासा परिहार द्यायचा तो असा. काल ज्ञानोबा यांचा पण जन्म होता, कृष्णाचाही जन्म होता. सर्व संत मांदेळ्यांमध्ये फक्त ज्ञानोबाचा आणि कृष्णाचा जन्म करतात. देवाचे सगळ्यांचे जन्म करतात, पण देवाबरोबर संतांचा जन्म करतात तो म्हणजे ज्ञानोबा यांचा. या ठिकाणी काय त्या भगवान परमात्म्याला दुधा तुपाचं गाव
समुद्राचं गाव सोडून, यमुना मैया सोडून या माळावर यावंसं वाटलंय. आणि या माळावर आल्यानंतर काय आनंद झालाय त्याला. तुम्ही आलेत म्हणून. कोण? तुम्ही आलेत म्हणून देवाला आनंद झालाय. जरा पहा त्याच्या तोंडाकडे. किती अनुभवला काल तुम्ही त्याला? किती अनुभवला? कारण अनुभव कसा व्हायला पाहिजे. परमात्म्याने तुम्हाला मला शरीर दिले राजाओ. का दिलंय? कशासाठी दिलंय? त्याचा वापर कुठे करायचा? महत्वाचा मुद्दा आहे. अभंगरूपी गवळण भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवराय यांची निवडलेली आहे. जीवाला जन्म मिळालाय मानवी आणि इथं आल्यानंतर त्याच्या दुःखाची निवृत्ती होते ते म्हणतात. मला सांगा, दुःख निवृत्त होतं का? नामदेवराय म्हणतात दुःखाची निवृत्ती होते. काय म्हणतात? दुःखाची निवृत्ती होते आणि सुख नाही, सुखाचं सुख मिळतंय. पण पाहता श्रीमुख गोविंदाचे परमात्म्याचं तोंड पाहिल्यानंतर, देवाचं तोंड पाहिलं त्यांनी, काय झालं? सुखाचं सुख मिळालं. व कसा आहे तो? असा रांगतोय. रंगाडी रांगत. लहान मुलं कशी गुलगुल गुलगुल बोलतात. आजी आजी आजी, आई, बाबा. कधी कधी मोठं मोठं बोलतात. एक नाही, दोन नाही, गोकुळामध्ये असताना भगवान श्रीकृष्णाने 45,000 राक्षस मारले होते. आसुर रुळत पाया तळे. का बरं? त्या गोपिकांना एवढं त्याचं वेळ लागलं होतं. देवाचं वेळ लागलं. जीवाला देवाचं वेळ नाही, प्रपंचाचं वेळ आहे राजा. तुम्ही मला सांगा, खुरपता खुरपता मरलो आपण हरिपाठ गवळणी म्हणत, देव मोक्ष देईल का? तुम्हाला काय वाटतं? मी शेतात खुरपायला गेलो, अभंग म्हणतोय, गवळण म्हणतोय, पण माझं चित्त, माझं मन तिथे आहे का? आज बाहेर मिळाल्या नाही, एकटीच खुरपते. चित्त आहे का देवापाशी? नाही. जीवाला मोक्ष मिळायला पाहिजे. सुखाचं सुख म्हणजे काय ते कळायला पाहिजे. तुमच्या आपल्या अष्टसात्विक भाव होतात. नाम मिळालं, कंठ दाटून येतो, कंठ भरून येतो, कंठामध्ये प्रेम तयार होतं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. मग राम नामे उपजी आवडी, सुख घडो घडी. आतल्या सुखाचं वर्णन आहे बरं काही, बाहेरच्या सुखाचं नाही. पुण्या मुंबईला बंगला गाडी झाली म्हणून नाही. परदेशामध्ये मला खूप लाखो रुपयाचा पगार मिळाला म्हणून नाही. इथे माझी 5-50 एकर जमीन आहे म्हणून नाही. सुखाचं सुख कशाने मिळालं साधू संतांना? नामदेवरायांना सुखाचं सुख कशाने मिळालं? कधी मिळालं आणि कधी कळालं? नामदेवरायांसाठी भगवान परमात्मा विटेवरचा बाहेर येतो. पाषाणाची मूर्ती कापे थर थरा, जेवी भर भरा नामे संगे. लहान मुलं असं त्याचा भाव असतो. देव जेवतो. नामदेवाच्या हातामध्ये वरण भात पोळी भाजीची ताटली आहे झाकलेली. हातामध्ये चांदीचा पाण्याचा गडू आहे. देवा नैवेद्यम समर्पयामि. जेवा. त्याला कुठे माहितीये देव जेवत नाही. देवा जेवा, देवा जेवा. नाही अमंगळ, नाही हा उंगळ, केली मी आंघोळ चंद्रवागे. डोकं आपटायला लागले नामदेवराय. देव घाबरला. भक्ताला देव घाबरला. आणि पाषाणाची मूर्ती कापे थर थरा, जेवी भर भरा नाम्या संगे. भरा भरा वरण भात भाजीचा पण खाऊन घेतली देवाने. आणि ताटली वाजवत 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 नामदेवराय घरी आली. आई देव, आई देव. नक्की का? आई देव. 5 वर्षाच्या नामदेवरायांनी आईला, आई देव जेवला, नामे मेलिया. जातानी खाल्ला का येतानी खाल्ला? नामदेवानी संशयाने आईकडे पाहिलं. म्हणजे देव जेवत नाही? हे लोक नैवेद्य दाखवतो म्हणजे देव जेवत नाही? देव जेवतो राजा, रोज जेवतो. तुम्हाला कळालं ना? देवाचा आणि माझा आत्मा एक आहे. जेव्हा तुम्ही दुधाची वाटी त्याच्या तोंडाला लावतात, तुमचा आत्मा ढेकर देतो. देव जेवतो. 100% देव जेवतो. आपल्याला जेवतो ते पचवतो कोण? नामदेवाने संशयाने आईकडे पाहिलं. नामे जाताना खाल्लं का येताना खाल्लं? मारीन तुला. नामदेव राहिला खांबाला बनवून घेतला. दिवसभर 11 वाजता देवाचा नैवेद्य, सकाळी 6:30ला देवाचा नैवेद्य. आपण अंथरुणातच असतो. पंढरपुरातला जर कोणी काकड्याला कधी गेले असेल, 6:30, 6:40, 6:20, 6:35ला देवाला नैवेद्य असतो. आपण इथं दाखवतो का? 6:30ला देवाला नैवेद्य असतो.
नामदेवरायाच्या तोंडाकडे पाहतात 11 वाजता देवाला नैवेद्य असतोय. संध्याकाळी दही साखर, दूध साखर, दुधाची सई साखर देवाला असते. अगाई खोटं बोलत नाही तुझा नाम्या, देव जेवला. आईला राग आला, खांबाला बांधून घातलं. संध्याकाळी 5 वाजता वडील आले, नामदेवाला बांधले. रडून रडून पोराचे डोळे सुजले, गाल लाल झाले. ताईने मारले नामदेवरायांना. कशासाठी मारले? देव जेवलाय म्हणून. देव जेवलाय म्हणून मारलंय. आईला खरं वाटत नाही रे, संताच्या आईला खरं वाटत नाही की माझ्या नाम्याच्या हातून देव जेवला असेल. वडील आले, सोडला नाम्याला. तर वडील नामा काय झालं बाबा? आईने बांधून घातलं. देव जेवला. खरं तर बाबा मी खोटं नाही बोलत, देव जेवला. पोरं कधीच खोटं बोलत नाही, आपण खोटं बोलायला शिकवतो. मोठी माणसं लहान मुलांना खोटं बोलायला शिकवतात. लहान मुलं कधी स्वतःहून खोटं बोलत नाही. तुमच्याकडे कोणाचं तरी देणं घेणं आहे, दारात माणूस आला, आज पोरग दारात उभे, पुढे तुझा पप्पा तुझा बाप, ते संशय बघतोय का आहे का घरात? बघ हे पळत पळत जातो. म्हणजे बाबा कोणतं विचारतंय, तुम्ही घरात आहे का? जाऊन सांग मी घरात नाही. हे बाहेर येतात म्हणतो, बाबा म्हणतात मी घरात नाही. त्याला कळत नाही ना बाबा काय म्हणतात. कळायला वेळ जातो. अध्यात्मशास्त्रामध्ये तसं ते शास्त्र कळतं फार. शब्दज्ञान होतं, अनुभव ज्ञान आवरण येतं आणि जीवाला सुख मिळत नाही. कारण तुम्हाला दुःखाची निवृत्ती करायची. नामदेवरायांची दुःखाची निवृत्ती झाली कशी आणि कधी आणि केव्हा? विसोबा काका भेटल्यानंतर. आपल्याला पती परवासारखा महात्मा भेटला राज्यावर. आयरे गैरे घरची माणसं नाहीत आपण, फार मोठे घरचे साधक आहेत आपण. फार मोठ्या घरचे साधक. आळंदीला येऊन बघा, पंढरपूरला येऊन बघा. 7 ते 8 मठ पंढरपूरला आहे. आळंदीमध्ये आज 5 मठ उभे आहेत बाबाची. आणि या शहाजहानपूर सारख्या माळावरती तो राहायला आलेला आहे गुरुदेव दत्त गाणगापूर सोडून. तो राहायला आलाय वृंदावन सोडून. परती वृंदावन प्रति गाणगापूर तो एक दिवस केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. तो त्याचं अस्तित्व स्थापित करतो, कोणाचं तरी माध्यम करतो. देवाचा जन्मकाल झालेला आहे रात्री. आज गोपिका पाहायला येतात. अगं तुला कळलं का? यशोदेला मुलगा झाला. नंदजी के घर लाला भयो, बिहारी लाल भगवान की जय. तुला कळलं का ग? नंद बाबाला पोरगा झाला. मग जनाबाई महाराज म्हणतात मी तिथे हेर घालायला गेले होते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि गोकुळामध्ये खूप आनंद प्रस्थापित झाला. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुड्या म्हणतात, गाणी म्हणतात. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला. देव कुठे जन्मला? गोकुळामध्ये. आणि दुष्टाला वाईट वाटायला लागलं. कृष्ण गोकुळी जन्मला, भक्त आनंद प्रवर्तला. भक्ताला आनंद झाला होतो. भक्ताला आनंद होतो आणि दुष्टाला वाईट वाटतं. का वाईट वाटतं? तर त्याला अनुभव नसतो, त्याला आनंद नसतो देवाच्या नामाचा आणि म्हणून त्याला वाईट वाटतं. मग आता विचार करा, कृष्णाचा जन्म गोकुळामध्ये झाला.
रात्री 12:05 4 मिनिटांनी रामकृष्ण हरी जन्म झाला. बातमी पसरली गोकुळभर, बातमी पसरली, आनंद साजरा केला. कंसाला कळालं, जी माया घेऊन आला नंद बाबा वसुदेव, कंसाने नेली गरगर फिरवली, ती वरती गेली आणि तिने निरोप दिला, तुझं लागिवधी उपजला मनारी, कंसा तुझा कर्दन काळ गोकुळात वाढत आहे. तू झोपेत राहू नको, तुला सर्वनाश करणारा जन्माला आलेला आहे. तो तर मटकन खाली बसला. एवढी काळजी केली आणि हा हातचा निसटला. त्याने उपाययोजना केली, काही करून कसंही करून याला संपवायचा. कोणाला? देवाला. कोणाला संपवायचा? देवाला संपवण्याचं ग्रहात गाडगं कुणी घातलं? कंसाने. आणि कंसाने ज्या वेळेला मुद्दा मांडला की ते पोरग कुठे राहतंय, कोणाच्या घरात जन्माला आलंय, मग ते काहीतरी बरं बहीण म्हणणारी पुतना, मावशी कंसाची बहीण, दादा तू कशाला काळजी करतो, मी यांना गोकुळ सोडून जायला लावते का नाही बघ. त्याला गोकुळात नाहीसा करते. पुतना विडा उचलते, गावात येते, बंग 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 फिरवणाऱ्या त्या बाया येतात बघा. पाठीत काय तर असतंय आणि असं काय ते वाजवतात नुसतं बंग 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 वाजवत येते गावात. अष्टमीच्या दिवशी जेवढी मुलं जन्माला आले त्यांच्या तिथे जाते. ती मागच्या जन्मामध्ये बलीची बहीण असते आणि बलीची बहीण असताना दारामध्ये बलीकडे वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा आलेला आहे. तिने पाहिलं गच्चीवरनं, किती भोळं भाळ आहे बाई, लहान लेकरासारखंच आहे. आणि तिला पानं फुटलं होतं देवाला पाहून. पण जसा त्यांनी बलीच्या डोक्यावर पाय दिला, मेल्याला म्हणली मी विष पाजून मारेल. वासना पुतना वासना आली ती इकडे, सगळीकडे फिरून ती आता नंदबाबाच्या वाड्यावर आली. आणि नंदबाबाच्या वाड्यावर आल्यानंतर काय झालं, अगं यशोदे मला ओळखलं का नाही, तुझ्या सासरेच्या मामाच्या काकाच्या नानाच्या आत्याच्या बहिणीच्या मामाच्या मामाची मामी, तुम्ही नातं शोधा. जेव्हा काही संबंध नसून पुढे उभा राहतो तेव्हा त्याला नातं सांगता येत नाही. ती विचार करते, अति सुंदर आहे, लाघवी आहे, पाहिलीच नाही माहेरी पण आणि सासरी पण. 20 वर्ष होत आले माझ्या लग्नाला, पण एवढी सुंदर बाई मी पाहिलीच नाही. विचार काय करते, पोराचं नाव ठेवल्यास बारसं केलं, मला बोलवलं नाही. तिच्या अंगावरचे दागिने तिचे साक्ष सांगत होते ही श्रीमंत घरची आहे. राक्षसी सासू सुंदर असं रुपडं धारण करून आली होती. पाहिलं तिने, बरोबर या म्हटली मावशी बसा. बसल्यानंतर तिला गुळ पाणी दिलं. पूर्वी चहा कॉफीची पद्धत नव्हती. एक तर ग्लासभर थंड दूध घ्यायचं, गुळाचा खडा द्यायचा, पाणी द्यायचं, म्हणजे दमून आलेल्या माणसाचा श्वास व्यवस्थित व्हायचा, त्याचा थकवा दूर व्हायचा. हिचा थकवा दूर झाला कारण ही मथुरेवरनं गोकुळाला आली होती कृष्णाला मारण्यासाठी. ती देवाला मारायला आली आणि काय केलं, यशोदेने तिला गुळाचा खडा पाणी दिला आणि आतमध्ये गेली. हा उठूनच उभा राहिला, पाळण्याला धरून. पहिलं गिराईक कसं सोडायचं, लय गिराईक वाटीला लावायची, हे पहिलं गिराईक कसं काय सोडायचं, उठून उभा राहिला. हिने गेली आतमध्ये, त्याला आडवा झोपवला. जो बाळा गोय ग गाई गोट्यात, बाळाला दूध दे वाटीत, बाळ गेलं बोराला, बाळाची बोर सांडली, बाळ रडू लागलं. ती झोपतोय वे. त्यांनी झोपल्यावर तुम्ही काही कमवलं, त्यांनी झोपल्यावर तुम्ही काही कपाशी खुरपत बसणार आहेत का? त्यांनी झोपवले शेतात, काय करणार बाई? तिथंच खालात झाले, कुठं कीर्तनातच गेल्या. ठरलेलं आहे एक दिवस आपल्या सगळ्यांचा. त्याच्या अगोदर तुम्हाला दुःखाची निवृत्ती करायची, सुखाचं सुख मिळवायचं. एक सुख मिळालं तुम्हाला, कंठी पे मराठे. तुम्ही नामाला बसलात, तुमचा कंठ दाटून येतं, तुमचं जीवाचं अस्तित्व गाथेमध्ये लागलं, जीवाचं अस्तित्व हरिपाठामध्ये लागलं. ते नाम सोपेरे
वाचा सडगडीत होतं. आम्हाला पाहिलं बाबा आले ना ते चिंचाळ्याचे, त्यांना वाटलं मला काय करून काय नको, काय करून काय नको. आता मी पुढे आलं का बरं असं झालं? कशामुळे होतं असं? तुम्ही चिंतन केले की तुम्हाला गुरुकडे जावं वाटते आणि गेल्यानंतर त्याला आलिंगन द्यावं वाटते, त्याला भेटावं वाटते. आलिंगणे संताचिया दिव्य झाली माझी काया, आलिंगन घडे ब्रह्म सायुज्यता जोडे, मुक्ती लागते चरणी ब्रह्मज्ञान लोटांगणी. ब्रह्म जर कळायचं विषय नाही, ब्रह्मज्ञान लोटांगण घालते त्या माणसाला. पण भाव तसा व्हायला पाहिजे, मला भेटायचंय, मला बोलायचंय, जाता येतं, मला गाठ घ्यायची आहे, मला बाजारात जायचंय, मला बाजूगावला जायचंय, पण मला माझ्या गुरुमायला भेटायला जायचंय. देवाच्या मंदिराला जायचं, बाजाराला जायचंय, डॉक्टरला जायचंय, हा बहाणा आहे, पण मला माझ्या गुरुला भेटायचंय. मुझे तो सत्संग को जाना है, लेकिन मुझे मेरे गुरुदेव को मिलना है. सत्संग तो बहाना है, मुझे तो अपने गुरुदेव को मिलना है. मला सत्संगाला जायचंय, सत्संग हा बहाना आहे आणि मला मात्र माझ्या गुरुदेवाला भेटायचं आहे. विचार बघा, पुतणीने पाहिलं, काळे भोर डोळ्यात काजळ घातल्यासारखी दाट भोळ्या आणि दाट डोळ्याची केस, मस्त उभं नाम लावलेले आदाशभावनी सगळे बोलक बनवून टाकले गोपाल कृष्ण गोपिका. काय त्याला बुद्धी झाली कुरिष्ठ? म्हटलं लावू का ताई? म्हटलं पहिला गंध, कारण गोपिकांच्या पायाखालची माती देवाने कपाळाला लावलेली रे. तो गोपीचंद आहे. गोपीचंद टिळा हृदयी कळवळा. आवडतो देवाला, आपल्याला का आवडू नाही? रोज गंध लावून चाललं का माणूस त्याला पाहिलं तरी रामकृष्ण हरी म्हणते रस्त्यावर, हे जरी असं मग जय महाराज ओळख नसते काय नसते, पण गंध पाहून ते रामकृष्ण हरी. मी म्हणते हो रामकृष्ण हरी, कारण तो रामकृष्ण हरी गंधाला असतोय, माणसाला नसतोय. काय पावर आहे त्याची? देवाचं डोकं दुखायचं जर गंधाने राहतं तर आपलं डोकं उठेल कशाला? आपलं डोकं सुटणार नाही, डोकं शिल्लक राहणार नाही आपल्याला. कारण डोकं कोणाचं आहे? शरीरामध्ये ज्या वेळेला पोटामध्ये आईची शरीर बनवता पहिलं डोकं बनवता येते. इथं कारभार आहे सगळा जगाचा, घराचा, प्रपंचाचा, परमार्थाचा, एवढा कारभार आहे तिथे. त्यांनी काय केलं? रडायला सुरुवात केली. रडायला सुरुवात केली तिने काय केले? यशोदा हात गेली, मांडीवर घेतला. मांडीवर घेतला, किती छान आहे, पट 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 कृष्ण. काय भविष्य आहे हे पोरग कुठं मोठं व्हायचं आणि मग त्याला मारायचं. मी याला मारायला आले, किती घोडचूक आहे माझी. मी इथं मरण बाई याच्या हातून, पण मी आता काही जाणार नाही परत मथुरेला. तिच्या डोळ्यातनं पाणी येते, त्याला मांडीवर घेते. देव तिच्याकडे टुकू 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 पाहत आहे. मी पाहतोय ना तोपर्यंत तुझी जिंदगी चांगली आहे. त्याच्याकडे पाहा जरा, त्या कृष्णाकडे. तो आपल्याकडे कसा पाहतोय, गोड आणि भरलेल्या नजरेने पाहतो तो आपल्याकडे.
गोड आणि भरलेल्या नजरेने पाहत होतो आपल्याकडे. पुतणीला प्रश्न पडला काय करावं. पदर वरती केला, त्याला स्तनाला लावलं. देवाने डोळे म्हटले, बोलेश्वरा विषाचं तूप प्राशन करायचंय. दूध मी पिणारे, कारण तिला पाना फुटला दुधाचा. बऱ्याच म्हाताऱ्या बायांना सारखा नातू स्तनाला लावल्यानंतर पाना फुटतो. पोरी त्या इकडे तिकडे कामाला गेले की ती पोरं मोठी करतात. हा जगाचा अनेक म्हाताऱ्यांचा अनुभव नाही आहेच. चला सांगतो, तो भाव आहे, भगवत भाव आहे. त्यांनी आखी प्राशन केली, धाडकन पडली 12 योजना लांब. हा वरतीच्या तिथं वरती डोक्यावरती एवढं दिसायला लागला की किस्तन ओढतोय 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 ओढतोय. सोडणार आहे कृष्ण. एक तर आपण कोणाला धरत आणि धरलं तर सोडत. किती प्रयत्न केला नामधारकाने, तर नामाच्या प्रबोधाच्या रूपाने सद्गुरूचं तत्व त्याच्यामध्ये शिरलेलं असतं. तो त्याला कल्पांती मरेपर्यंत बाहेर काढू शकत नाही, हे तुम्हाला माहित नाही. तो नाही तुम्ही सद्गुरूला बाहेर काढू शकत तुमच्यातनं. तो शिरलेला असतो नामाच्या रूपाने कानातनं तुमच्यामध्ये. शिड्या लावून त्याला खाली घेतलं, तुकडे तुकडे करून मथुरा आणि गोकुळच्या सरहद्दीवर तिला जाळलं. तर चंदनासारखा वास येत होता सगळीकडे. गोकुळचे लोक पाहायला गेले, त्यांना तर माहितीच होतं ही आली, पण तिकडनं मथुरेचे आले. पुतना प्राशिली पुतना तानेपणी. राग आला कंसाला. आगासूर पाठव, बाकासूर पाठव, शक्तासूर पाठव. रागे रागे लाथा झाडत, शकट मोडून या पडत. आईने काय करावं, बैलाची गाडी आहे, त्याला अशी झोळी बांधली धोत्राची, त्यात त्याला टाकलाय, काम करते. तो एक राक्षस आला ना, तो बैलगाडीत मुडवून घेऊन गेला वर. अशी गर 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 त्याने असा पाय दाबला, ते राक्षस मरून कंसाच्या समेत पडलं आणि बैलगाडी गरगर गरगर फिरत खाली आली. सगळा गाव गोळा झाला, गाडी गरगर फिरती आकाशामध्ये. शक्तासूर मारला. लहान होता, त्या गोपिका त्याला पाहायला जायच्या, पाण्याला जायच्या. गेली होती का नंदाच्या घरी? मी गेलते बाई. तू गेली होती का? मी गेलते बाई. राधे तू नाही गेली? मला राधा म्हणते, तो माझ्या घरी येत असतो, आपण जात नसतो तिच्याकडे. मी नाही जाणार, तो येईल. तो पाहतो, बारस केलं, सगळं केलं. राधा मायला बोलवलं नाही, मुलं लेकरं नाहीत म्हणून बोलवलं नाही. अरे ती एकतर भक्त म्हणून जन्माला आली, तिला दर्शन देणं, तिच्याशी खेळणं, तिच्याशी बागडणं माझं काम आहे. आता मी 2 वर्षाचं झालं तरी आईने तिला बोलवलं नाही, म्हणून त्यांनी रडायला सुरुवात केली. असा गोंधळ घातला. कृष्ण रडताना राहीना. आई मला चंद्र दे धरवणी, त्याचा आरसा दे करवणी. आई मला वाघ दे धरवणी, त्याचा घोडा दे करवणी. आई मला विंचू दे धरवणी, त्याची अंगठी दे करवणी. कृष्णा महाबळ भट्ट म्हटला होता, हे मूळ नक्षत्रावर आले, याला विहिरीत टाकायला तो किनात गाडा. मी ऐकलं नाही आणि हे म्हणते घरात वाघ आणा, विंचाची अंगठी घाला. चावला तर 24 तास साऱ्या अंगाचं काय होतंय. बाई 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 बाई. 3 दिवस दूध पिलं नाही आणि 3 दिवस तोंड वाचलेलं का पिकायला नाही. किरकिर करता असले ना, त्याला तुमच्याकडे दिवस सांभाळाय नाही जमायचं. मग माझं पोरगं कसं म्हणता येतं, गड्डाला गेलो, अमेरिकेला गेलो, हुशार निघला की माझा आणि वाईट निघला की मग बघ तुझं कार्ट. मग कुणावर घालायचं? आईकडे घालायचं. असं आहे आपलं. चांगला विचार करा ना, कुणाचं आहे ती? ना आईचं ना बापाचं. मी त्याचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. माझं म्हणायचं ते फक्त आपले श्वास हलवणाऱ्याला. बाकी जगातली कुठलीही वस्तू तुमची नाहीच, कारण तुमच्या बरोबर येणार नाही, तुमच्या बरोबर आलेली नाही, म्हणून ती तुमची नाही. आणि तिला जर तुम्ही माझी म्हणत असाल तर या जमिनीला तुम्हाला ज्या दिवशी मुलगा होतो त्या दिवशी मालक झाला. तुम्हाला मुलगा झाला, जमिनीला मालक झाला, तिला माहिती याची मालकी संपली. पण माणसाला वाटत नाही मरेपर्यंत चिमूटभर माती माझी. अरे बरोबर नाही नेणार बाळा, तू आणली नाही म्हणून नेणार नाही, तुझी नाही ती माती.
कारण शरीराची होय माती, कोणी येत रे संगती. तू म्हणशील आपलं घर मेल्यावरती, आपलं घर गावाच्या बाहेर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुःखाची निवृत्ती होईल कधी आणि सुखाचं सुख मिळेल कधी? मोक्ष मिळाला पुतनेला, सुख मिळालं पुतनेला, कारण तिने देवाचं तोंड पाहिलं. पुतनेने देवाचं तोंड पाहिलं, तिला सुखाचं सुख मिळालं म्हणजे मोक्ष मिळालं. दुःखाची निवृत्ती झाली, देहभाव गेला. तुझं पाहता विठ्ठला, देवाला पाहिलं, तिचा देव हरपला आणि पुतना कृष्ण रूप झाले. म्हणून अभंगाचं पहिलं दुःखाची निवृत्ती सुखाची. दूर केला, जीवाला मोक्ष दिला, तिला आनंद झाला. आपल्याला नाम मिळालं, जेव्हा आनंद होतो नामाने. तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण करा. मी सांगतो म्हणू का? सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी जन्म गेला वाया. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. पाया पडून सांगतात संत महात्मे आपल्याला, हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. कशासाठी? दुःखाची निवृत्ती. दुःखच काय? दुःखच काय? देह दुःख ते सुख मानित जावे, विदेही पणे स्वरूपी भरावे. दुःखच काय? तुम्हाला खूप दुःख आहे तर ठेवा आणि द्यावा. आपण आंघोळ करायला चंद्रभागेला जातो, काशीच्या गंगेला आंघोळ करतो, पाप निघून जातो. एक महात्मा गंगेला आंघोळ केली, गंगेला म्हणजे गंगामाई. आम्ही लोक सगळे गंगे तुझ्यामध्ये आंघोळ करतो आणि तुझ्यात आंघोळ केल्यानंतर पाप जातं. कुठे जातं ते पाप? मी काही कोणाचं पाप घ्यायला मोकळी नाही म्हटली. मी ते त्यांचं पाप समुद्राला नेऊन सोडतो.
हा यात्रा करायला रामेश्वरला गेला, समुद्रामध्ये 3 बुडक्या मारल्या आणि बुडक्या मारल्या. समुद्र दादाला विचारलं, समुद्र दादा आम्ही लोक तुझ्याकडे येतो, आंघोळ्या करतो, आमचं पाप नदीबाई तुझ्याकडे आणून सोडते? म्हटलं हो. बरं आम्ही तुझ्याच आंघोळ्या केल्या तर सगळ्या जगातल्या नद्यांचं स्नान होतं, म्हणजे आमचं पाप सगळं तुझ्याकडे येतं? म्हटलं हो. मग तू काय करतो त्या पापाचं? म्हटलं ज्याचं त्याला परत देतो. मी काय मोकळा आहे का तुमचं पाप घ्यायला? ते कसं काय बुवा? अरे म्हटलं या उन्हाने बाष्पीभवन होतं, बाष्पीभवन झालं ती वाफ पापाची आकाशामध्ये जाते, आकाशातली ती वाफ पापाची पाणी बनते, पाऊस रूपाने जमिनीत येते, अन्नाच्या रूपाने उगवते आणि ज्याची त्याच्याकडे जाते. रामकृष्ण. भगवान गोपाल कृष्ण ईश्वर आहे, देव आहे आणि गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. गोपिका त्याला पाहायला जातात, या कशाचं तरी निमित्त करून त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. कोणी हेर घालायला जातं, कोणी लोणी मागायला जातं, कोणी कशाला जातं, कोणी कशाला जातं. आणि काशीच्या एका ब्राह्मणाला कळालं, विश्वेश्वर प्रसन्न झाला महादेव. काय मागाल तुम्ही बावल्यांनो? महादेव प्रसन्न झाला तर काय मागतात? पोराचं लग्न उदे, पुरीचं लग्न उदे, गरिबीचा उदे, बंगला उदे, गाडी येऊ दे, नातू उदे, पंतू उदे, बापाचे कर जमीन येऊ दे. काय मागतात तुम्ही त्याला? काय मागतात मला सांगा? आला भोलेनाथ आता इथं, बंब भोले. काय मागतात तुम्ही? विचार करा थोडा. तो म्हणला देवा मला परब्रह्माचं दर्शन दे. तुम्ही भोलेला म्हणणार नाही तुझ्या आत्म्याचं मला दर्शन दे. तो म्हणला देवा मला परब्रह्माचं दर्शन दे. विश्वेश्वराला, विश्वेश्वराने झालं परब्रह्म गोकुळामध्ये अवताराला गेला आहे. परब्रह्म गोकुळात अवतरलेला आहे तुझा. त्याच्याकडनं आता थोडे 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 राक्षस मारले जात आहेत. तू त्या गोकुळामध्ये जा. हा गोकुळामध्ये येतो, आंघोळ करतो यमुना मैयाची. बाहेरचा येणारा पांथस्थ माणूस, जे काही मोठं मंदिर असेल, ज्या मंदिरामध्ये थोडस कोणी येणारं जाणारं असेल, जिथे आपली सोय होईल त्या ठिकाणी हा नवीन आलेला माणूस जातो. हा मारुतीच्या मंदिरात गेला, रोजचा माणूस मारुतीच्या दर्शनाला जाणार असतो. देवाचे वडील मारुतीच्या दर्शनाला आले. हातामध्ये उदबत्ती आहे, खडीसाखर आहे, थोडं पाणी आहे. सगळ्या गावातल्या देवाला खडीसाखर, पाणी, उदबत्ती देऊन मारुतीरायाच्या मंदिरात आले. मारुतीरायाच्या मंदिरात पाहिलं, आगडम बबडम माणूस बसलेला, अख्ख्या अंगाला भस्म लावलेला आहे. गळामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहे. लक्ष ऊर्ध्वमुख आहे. तुम्हाला जो प्रबोध दिलेला आहे तो ऊर्ध्वमुख व्हायला पाहिजे. हे कशासाठी हा सत्संगाचा राग घालायचा आहे? तुम्हाला लोकांना पैसे जास्त झालेत किंवा मला वेळ नाही, माझा वेळ जात नाही म्हणून असं समजायचं नाही. तुम्हाला याच्यात चिंतन मिळालं पाहिजे. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद, प्रबोधाचा नाद भरला पाहिजे, नाद लागला पाहिजे. आतला नाद आपण आपला कसा ऐकावा हे सद्गुरू परत जाऊन विचारावं. सद्गुरू तुम्हाला सांगेल, जिवंत आहे तोपर्यंत समजून घ्या. पाठीमागं नाही कोणी सांगणार की बरेच सुख पश्यंतीला कसं भोगवायचे. याने पाहिलं हा ऊर्ध्वमुख आहे. कारण नंद बाबा हा देवाचा बाप आहे, पण त्याला माहित नाही माझ्या घरात देव जन्माला आलाय. मारुतीरायाला उदबत्ती लावली, खडीसाखर ठेवली, दर्शन घेतलं. बाप्पा कुठून आलात? कुठून आलात तुम्ही? तो म्हणे काशीवरनं आलाय. वा 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 वा, विश्वेश्वराचं दर्शन झालंय. भाव कसा असतोय बघा. काशीवरनं जर कोण आलं ना, माणूस दर्शनाला जाते. सदा आळंदी पंढरीहून आलं तरी माणूस त्याला म्हणायची पंढरपूरला गेली दर्शन घेऊन. आपण आळंदी पंढरीमध्ये जर भेटलो ना, काय मला भेटले होते पंढरपुरात, काय नवीन आहे का? पण नवीन आहे ते पंढरपुरातली भेट. तर मला भेटली होती आळंदीला. तीर्थक्षेत्राची भेट ही नवी भेट असते. काय केलं माहिती का तुम्हाला? ते म्हणे काका जेवायला येता का? मी कोणाच्या हातचं खात नाही. मी शिदा देतो, सामुग्री देतो, लाकडे देतो, दगड देतो, तुम्ही चला. घरी घेऊन गेले. हे रांगायला लागलेलं होतं बरं का. कृष्ण रांगायला लागला होता. 7, 8, 10 महिन्याचा फरक रांगायला लागलं की आई बापाचं ताट वडणं हे लेखाचं पहिलं ताट कर्तव्य.
बापाला कधीच कळत नाही हे माझं ताट वडतंय. बापाच्या ताटात जेवतात, त्याच्या ताटात घेतात, त्याला खाऊ घालतं. ही ज्ञानेश्वरी आहे. बाळ बापाच्या ताटी जेवू लागे, बापाशी तर देऊ लागे. ओवी ज्ञानेश्वरी मध्ये आम्हाला माहित. देवाने पाहिलं लई मोठे गिऱ्हाईक आले. आता तर हसायलाच लागला. भरा 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 त्याला पहिलं दूध दिलं, जरा थोडस गुळ पाणी दिलं, बसायला टाकलं, सगळा शिरा दिला. वरण भात पोळी भाजी सगळा. याने मस्त पैकी चपाती वरण भात खीर भजी वगैरे सुंदर वेद बनवलं. ब्राह्मण काका सुंदर जेवण केलं आणि नैवेद्य दाखल. आगच्छ देव देवेश, देवा जेवा. या जेवायला हे सरकत 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 गेलं. सरकत सरकत गेलं. काकाने डोळे मिटले बरं का. देवा जेवा. आपण कधी म्हणतोय कधी बघा. देवा जेवा. ताटपुडं आलं म्हणावं देवा जेवा. कारण आतला देव गेला ना तर आपण जेवणार नाही हे पहिलं डोक्यात ठेवा. अखंड देवाच्या जर तुम्ही सान्निध्यात राहिलात तर देव तुमचा जीव ईश्वर रूप बनवतो. कारण आपल्या जीवाला शिवस्वरूप बनवायचे. पहिले शिव आहे, पण बंगला माझा म्हणताय, गाडी माझी म्हणताय, माडी माझी म्हणताय, सोनं माझं म्हणताय, लेकरं प्रपंच माझा म्हणताय. जीवरूप धारण करते ते आत्मा. शिवरूप सोडतंय, जीवरूप धारण करतंय. आणि ते जीवाला फक्त काय करायचंय, देव आवडायला लावायचं. मग गोळण म्हटली ना, सावळे परब्रह्म आवडे जीवा, म्हणे परब्रह्म घरे. परब्रह्म म्हणजे आत्मा. आवडू लागलं त्यावर आहे ना बरं का. आपल्याला आवडू नाही आवडू आपल्याला काय केलाय गुरु घेतलाय, अनुग्रह घेतलाय, प्रभू झालंय कीर्तनकार, महाराज प्रवचनकार, बस संपला विषय. नाही रे बाबा. जीवाला देव आवडला आणि जीवाला देव आवडल्यानंतर काय करू सये सावळे गोवित आपल्या पल्लपत म्हणते ते. मग मन तुमचं आपोआप चिंतन करतं. फक्त त्या मनाला वळण लागायला पाहिजे. काकांनी स्वयंपाक केला, डोळे मिटले, देवा जेवा. त्यांनी जाऊन भाताच्या याच्यावर हात टाकले, डोळे उघडले, शिंचाले का शिवला ताटाला. एकदा दोनदा तीनदा चार वेळा ब्राह्मण काकाने स्वयंपाक केला. आता ब्राह्मण काकाला वाजले 2. आता जीव खाऊ काही आला. काय करू नंद बाबा, मी आता जातो मारुतीच्या मंदिरात, मला कुणी काहीतरी शिदा दिला तर मी तिथे पाहतो, तुझं जेवण मला नको. देव खुदू खुदू हसलं. काय जातो कृष्णा तू तिकडे, काढा जाऊ नको बाबा, ते बोलवतात म्हणून जातो. मला बोलवलं नाही तर मी जात नाही कोणाकडे. तुम्ही कशाला बोलवताय? अहो मी त्याला कशाला बोलवतोय, मी विश्वेश्वराला जेवायला बोलवतोय. देव हसते खुखू करून. लहान मुलांना सवय असते कोणाकडे कोण हसायची. त्याला माहिती असतं याचा माझा आत्मा एक. लहान असते तोपर्यंत जसा जसा बदल होत जातो तसा तसा त्याचं स्वतःचं अस्तित्व प्रगट होतं. काका तसे काही जाऊ नका बरं का. तुम्ही एक काम करा, मी त्याला धरून ठेवतो, त्याला खांद्यावर धरला असा 2 पाय धरून. आता काका म्हणजे काही देऊ नका, 4 मिरच्या द्या, एवढं बेसन पीठ द्या, 2 भाकरीचं पीठ द्या, आता काही देऊ नका, मीठ द्या थोडस. काकाने पट कृष्णाकडे बघत 2 भाकरी थांबल्या. मिरच्या कशा तरी तुकडे करून तेलावर टाकल्या, पाणी वतलं, पीठ टाकलं, गरगर गरगर हाटलं, त्याच्याकडे बघतच सगळं केलं. पुढे घेतलं, त्याच्याकडे बघत त्याला आता बोलवला. आता गट 2 भाकरी पिठलं खाली ढेकर दिल्या. नंद बाबाला विचारलं नाही. काका पायऱ्या उतरून निघाले बाप्पा. नंद बाबाने याला खाली सोडला. नंद बाबा आतमध्ये गेले. आतमध्ये जसे नंद बाबा गेले तसे हा मांडी घालून बसलेला आहे. हा रांगत 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 पुढे आला. काका बाप्पा चाललेत का? यांनी वळून पाहिलं, कुणीच नाही. कोण बोलते? ठेंगडं बोलते काय? लय गुलगुल करताय. त्याला एक तर राग आला होता, सगळं जेवण यांनी वाट लावली. 2 पायऱ्या उतरल्या. नाही बाप्पा तुम्ही चाललात का? परत पाहिलं मागे वळून, अजून 2 पायरे. बाप्पा म्हटलं तुम्ही चाललात का? ए तू बोलतोय का रे? म्हटलं हो.
हो म्हणल्या पायऱ्याच वर चढून वर आला. लय गुलगुल बोलतोय रे तू. हो तुम्ही कुठून आलात? काशीवरनं. हे गुलगुला विचारतय, हे गुलगुला विचारतं काका तुम्ही कुठून आलात? काशीवरनं. हे जगाचं गुलगुल आहे, जगाला गोलमाल करणार आहे ते. तू काशीवरनं आला, मग काशीत कुठून आला? काशीत कुठून आला म्हटल्यानंतर बाबा काका म्हणला काशीच्या शेजारी एक गाव आहे, रामकृष्ण हरी. काशीच्या शेजारी एक गाव आहे आणि त्या गावाला मी राहतो. म्हणलं त्या गावात तुम्ही कुठून आले? गुलगुल बोलतय बरं का हे. त्या गावात कुठून आले? काका म्हणते हे काका बोलतय गुलगुल. त्या गावात कुठून आले? काका म्हणले वडिलांच्या पोटातनं. आईच्या पोटातनं. म्हणजे आईच्या पोटात कुठून आले? म्हटलं बापाच्या पोटातनं. म्हणजे बापाच्या पोटात कुठून आले? आता काकाची चटकली. काका म्हणला मसनातून. बामन काका म्हणले मी मसनातनं आलो बापाच्या पोटात. ते म्हटलं मग तुम्ही मसनात कुठून आला? रांगणार पोरग बामन काकाची पार हिरवी पिवळी करायची वेळ आली. ते बामन काका वर आला, त्याच्या पुढे बसला, त्याच्या पायाला हात लावला. तू परब्रह्म आहे का? तू म्हणलं काका ज्याच्याकडे आला तोही परब्रह्म आहे. तुम्ही पण परब्रह्म आहेत आणि तुम्ही तुमच्याच भेटीला आले काका, माझ्या भेटीला नाही आले. काकाने त्याचे पाय धरले आणि आपल्या डोक्यावर घेतले. अभंगाचं दुसरं चरण. रंगाने रंगनाथ असुराची त्यांनी वाट लावली. पण ब्राह्मण काका काशी सोडून गोकुळात आले, पण त्यांना कळालं नाही हा ब्रह्म आहे. किती जरी केलं तरी जप तप कर्म क्रियाणेव धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. मग आता हा काय करायचा? चालायला लागला, बोलायला लागला, काकूच्या घरी जायचा, त्या काकूच्या एखाद्या पोराची ताटली उचलून घेऊन यायचा, कोणाचं काहीतरी उचलून घेऊन यायचा. कोणी एखादी वहिनी जर काय करत असली, लोणी बिनी हलत असली तर त्याच्यामध्ये हात घालायचा. आता हे 2-4 वर्षात जरा खोडे करायला लागलं होतं. खोडे करायला लागल्यानंतर एक आजी ताक हलत होती, तिच्या दारामध्ये गेले. तिच्या दारामध्ये गेल्यावर त्या आजीने पाहिलं, याच्या हातात बहुतेक माती दिसतीये. कृष्णा तुला गोडीने सांगते का, त्या डेऱ्यामध्ये हात घालू नको, आणि डेऱ्यामध्ये जर हात घालशील तर मी तोंडात मारल्याशिवाय राहणार नाही. नको नको
मारल्याशिवाय राहणार नाही. तो विचार करतो. गोपाळाला विचारतो तुम्ही एवढे मरके कुरके का केला तरी? ते म्हटले आमच्या घरचं दही दूध ताक मथुरीला विकायला जातं. काहीतरी असलं तर हिसळ मिसळ खातं तुझ्यासारखं दही दूध तूप लोणी नाही खायला मिळतं मला. काढा माझ्या घरी येतात का? त्यांनी घरात वाटायला सुरुवात केली. घरी आल्यानंतर मोठ्या मोठ्या राजणी दही दूध तूप एवढी समडकं नाही, हे एवढ्या एवढ्या राजणी. आमच्या घरी माझी एवढी रवी होती, एवढी आजपर्यंत एवढी मोठी रवी होती. म्हणजे किती गाई म्हशी असतील. तो तर 9 लाख गाईचा मालक. मग या तिथून इथून भरलेले रांजण पोरं सगळी त्या रांजणात टाकली. आता बारकी पोरं किती खाते ते दुधात तुपात ते पोरग हलवते. मी झाकणं ठेवली, ती झाकणं का हलतायत पण यशोदा मैया पाहते म्हणून एक झाकणाजवळ गेली. त्यांनी पाहिलं, मैया आली. मैया बाई ह्या माडक्यात कोण? मैयानी झाकण काढलं, ते पोरग बाहेर आलं दुधातनं भरलेलं. काय रे तुमच्या घरी काही मिळत नाही? माझ्या राजनीत उड्या घालायला आला. मैया आम्ही याच्यात थोती थोती पडायला काही मोठी मोठी बघ तू सगळ्या मडक्यात आहेत, सगळ्या मडक्यात आहेत. सगळ्या मडक्यातली बाहेर काढते. कृष्णा ही काय तुझी तरा? आई त्यांना खायला मिळत नाही आणि तू देणार नाही म्हणून मी सगळ्यांना मडक्यात टाकून दिले. आपल्याला देवाचं आनंद खाण्यासाठी नामाच्या मडक्यात टाकले. मुरला पाहिजे मन मुरे, मग काहीच न उरे. सुख नाही, दुःखाची निवृत्ती होते. दुःखाची निवृत्ती झाली सुख मिळते. नुसतं सुख नाही, सुखाचा सुख. बघा कुमारी आहे ना, कुठेही फिरते. आई मी येते ग जाऊ म्हणून कुठेही जाते. सासू तर कोणाला विचारतच नाही. बघले पिशवी मारली कुठं मी चालले आश्रमात, तिला कोणाला विचारायचं नाही. काही सुना, कोणी लेखी कोणी सुना, कोणी एकी संतता. कोणी स्वतंत्र आहेत त्या सासवा आहेत, लेखी न विचारणार आहेत. पण सुना आती मी जाऊ का? कोणा नाही तिथे जायचंच मला आज काल्याला. कुठं जाती बोमला एक फोडलंय खुरपायचं आपल्या तिकडे गाडा निघा. कुठे निघायचंय? सासूला धाक नाही, लेकीला धाक नाही, सुनेला धाक आहे. आणि त्या सुनाच खरा परमार्थ करतात. त्यावेळेपासून चोरून मारून ते त्याला भेटायला जातात. नदीवर जातील, इकडे जातील, तिकडे जातील, जातीलच त्याला भेटायला. पोराव तुम्ही एक काम करा, आपण एक उद्योगधंदा करू. माती घ्या, खडे घ्या, काटे घ्या. कशाला? घराघरात मडकी भरलेली आहे. दया दुधाचं मडकं सोडा राजा हो. घराघरात मडकी भरलेली. हे डोकं आहे ना ईश्वराचं आहे. आंबट चिंबट विचार आहेत. त्याच्यातच दही आहे, त्याच्यातच ताक आहे, त्याच्यातच लोणी आहे, त्याच्यात तूप साजूकी. फक्त फिरलं पाहिजे घर 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 घर. सुदर्शन चक्रावर आते ही पंढरी. माती कशाला रे कृष्णा? अरे गोपिका जर आल्या तर मातीत टाकायची. आणि सराटे कशाला? तिकडून निघाली का इकडून फेकायचे. म्हणजे माती खाली वाकली की तो पण पळून जाता येईल.
माझ्यासारखे एक आग म्हटलं तिने चप्पल घालून आली मग. म्हणजे तेव्हापासून बंगले चप्पल घालायची पद्धत. ठीक आहे म्हणे, काठी घेतली, माती घेतली, खडे घेतले, सराटे घेतले, यांचा धंदा सुरू झाला. चला आज एक रोज एका घरी जायचं, सगळ्यांनी खाली 5 6 वर 4 5 त्याच्यावर 3 त्याच्यावर 2 त्याच्यावर 1 मारली काठी. पोराओ हाय बर का माल हाय. घ्या रे दोहीच्या कोपरा, ते हाताने देत नाही त्याला डांबीशी. कारण वरचा खरा माल तो काढतोय. तुम्हाला मला खऱ्या मालापर्यंत पोहोचायचं, ही खोटा माल आहे. आणि खरा माल आतमध्ये आहे, मडक्यात खरा माल आहे. फोडलं त्यांनी, वरती सुरू केलं, अरे खा खा. आता मला सांगा ती खाली टाकल्यात, आता ती कशी खाली. कधी विचार करतात का तुम्ही? नाही करत. वाहती त्या धारा त्या रे दोहीच्या कोपरा, कंठी धरिला कृष्णमणी. प्रबोधाचं बरेच जणांना सांगितलेले कंठातलं चिंतन. कंठातलं चिंतन तुम्हाला मोक्षाला नेते. अवघा जनी प्रकाश, पण चिंतन करता आलं पाहिजे. पहाटेच्या वेळेला समाधान मिळते मनाला. कधी मिळेल? गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. आनंदले म्हणा प्रेमे पाझरती लोचन, मनाला आनंद व्हायला पाहिजे. आता काय सांगितलं त्यांनी? दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख. ते कसं गुलगुल गुलगुल करते का नाही? त्या गोपिका म्हटल्या काय ग, यांनी छान मांडलाय. एक म्हातारी माझ्यासारखी म्हणली, माझ्या घरी आणून ठेवा ना, सगळे मडकी बघते मी त्याचा भेद. म्हातारी दारात बसती, आज घर माझ घर, 5 6 घराची घरं, सगळ्यांचं दूध तूप तिच्या घरी आणून ठेवलं. सगळी म्हातारी बसती. इथं एक नवीन गोपिका होती, तिला आपलं ध्यान होतं, कसा आहे कृष्ण, काय आहे कृष्ण, कसं आहे, चांगला आहे का, कसा आहे कृष्ण, काय आहे कृष्ण, तिने पाहिलेलं नसतो. आणि सगळं लोकांचं तर दूध म्हातारी ठेवले, म्हातारी दारात बसली काठी घेऊन. आता आज आपल्याला मागच्या दाराने जायचं. काय जातो? दारात म्हातारी बसली काठी घेऊन, बसू दे ना दारात मध्ये. आपल्याला आतमध्ये जायचं. ही माया म्हातारी देहबुद्धी शब्दबुद्धी तुम्हाला आपल्याला आतमध्ये जाऊ देत नाही. रामकृष्ण आहे. आपल्याला आतमध्ये जायचं, मागच्या दाराने जायचं. आता उफराट्या नामे धरला वाल्मिक. नाव उफराट कसं घ्यायचं? उफराट सांगितलंय. आजपाजपणे उलट प्राण, आता तेथेही मनाचा निर्धार वळसे. उलट प्राण सांगितलंय. ते म्हणला सगळ्या वाड्याला येणा दिला, मागणं मी त्याला थोडा पुढे जातो. हा वर गेला, दोरी खाली थोडी, या भरा भरावरती दोरी धरून सगळे वर घेतलेत. घराला सवान असते चौकोनी, याने डोकं पाहिजे सवान्यातलं. हो आतमध्ये जायचं बरं का आपल्या सगळ्यांना. डोळे मिटा, डोळे मिटा, आतमध्ये जायचंय. सगळ्यांनी डोळे मिटले. तुम्ही नाही मिटले? त्यांनी सांगितलं डोळे मिटा, आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला. नाही मिटले तुम्ही? रामकृष्ण पेंदे आहे का तुम्ही? मार खाऊ. सगळ्यांनी डोळे मिटले विश्वासाने. पेन द्यावं का आता? आत जातात कशी? ह्या डोळ्यांनी नाही कधी आत जाता येणार. नासक्या कुसक्या डोळ्यांनी माझे त्रिपाद बाबा म्हणतात, नासक्या कुसक्या डोळ्यांनी जीवाला देव कधीच पाहता येणार नाही. काल नाही, आज नाही, उद्या नाही. हे सगळे आतमध्ये गेले, सगळे आतमध्ये गेले. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी राडा रापाटा केला. दारी झोपला म्हातारा, त्याच्या डोक्यामध्ये याने फोडी येला ढेरा. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ती नवी सूर दारात म्हातारी डुकल्या खात होती. राखण बसली होती, डुकल्या खात होती. ती आली आतून. हाती काय आतून आवाज येतोय? आतून आतून चांगला आहे का बरं? काद्यात नाहीये.
प्रबोधाचं चिंतन आहे. आतून आवाज येतोय. काय आतून आवाज आला? गोपाल कृष्ण भगवान घरात आवाज येतोय. घरात कोणत्या घरात आवाज येतो? घरात आवाज येतोय. घरात म्हातारी म्हणणे मी बसते दारात, तू इथं दारात झोपली आणि तुला घरातला आवाज येतो का? अहो घरात आवाज येतोय. म्हातारी दार उघडलं, डोळे बंद केले, आतमध्ये जाता येते. चांगला आहे का? आता डोळे बंद करून बाहेर पडायचे आपल्याला. ज्ञानाचे डोळे उघडायचे ना, ज्ञान दृष्टी अवलोकिले. चला आतमध्ये गेलो, सापडलं काहीतरी. हरी आला हाता मग कैची भय चिंता. बघा की हरी हातात आल्यावर कीर्तन झालं. हरीला ये म्हणलं, हरीने जरा थोडं तर केलं ती टाळाटाळ, पण हरीचा पप्पाच इथं होता. पप्पा म्हणलं य, पप्पा ये म्हणलं, मग त्याचं काय चालतंय? आरडर 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 काय म्हणतात. त्यांनी काय केलं? बरोबर डोळे नका, बाहेर जायचंय. ज्ञान झालंय ना, आता बाहेर जायचंय तुम्हाला. बाहेर जाता डोळे नका. बावळट माझ्यासारखं सगळे बाहेर गेले. ज्ञानात पुढ्या मारून मारून बाहेर जायचंय. आणि बाहेर अजून खूप मोठा आनंद. देवाशी कुठल्या वात्सल्य भावामध्ये नातं जोडले, तो जो भाव आहे तो लाख मोलाचा, लाख मोलाचा. देवाच्या वात्सल्य भावाचा. हे सगळे ज्ञानात आत गेले, ज्ञानात घुसले, खाऊन पिऊन बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते लटकला, कृष्णा कृष्णा ये ना बाहेर, डोळे झाक. काय डोळे झाक? आतमध्ये गोपिका मारतात, माझे चांगले सडकले त्यांनी. बघ येड्या, डोळे झाक ना, तू डोळे झाक ना, तुला बाहेर यायचंय. आता ज्ञान गिळोणी गावा गोविंद, तुला बाहेर यायचंय. डोळे झाक. त्या मारतात खाली, कस काय डोळे झाक? तू डोळे झाक, तुला बाहेर पडायचं. कळतंय का काय सांगतोय? हे जर कळालं, परमार्थ आणि हरी नवरा माझ्या, रामकृष्ण मला माहित नाही, मला वाटलं हरी माझ्या. विचार करा थोडा. मग आता यांनी निघाल्या सगळ्या गोपिका. यशोदे तुला तुझा वाटे गोड, हा करीतो गोकुळाची खोड. अगं आमच्या सुनांची कामाळी करतोय, स्वतः लोणी खातोय, खरकट हात त्याच्या तोंडाला लावतोय. नदीला गेल्या आंघोळीला कपडे घेऊन तर कपडे घेऊन जातोय. असा नटखट कसा तू जन्माला घातलाय ग? देवाच्या येते. कोणती आई आपल्या मुलाचं गारण ऐकून घेत नाही? ती म्हणती काय मी सांगत निघतात का ग तुम्ही? बाळ सगुण गुणाचा ताना ग, बाळ
तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ छाणारी मी त्यांना खेळ ठरवती. शेवटी काही शहाण्या गोपिका येतात, त्या सांगतात यशोदे तुला वाटतं तितकं सोपं. वाटे गोड हा करीतो सगळ्या गोकुळाची खोड. प्रत्येक गोपिका यायची काराने करायची, गोपिका यायची काराने करायची. नंद बाबाला म्हणती आता काय करा, छोट्या छोट्या गायी याच्या बरोबर द्या वासर, आणि तुमच्या बरोबर याला तुम्ही काय करा, गायी वळायला घेऊन जावा. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. हरी तुम्ही आता हे सगळ्या गाया घेऊन काय करा, रानात जा. यारे तुम्ही गाया घेऊन सारे वृंदावनला आलाय तुम्ही, मधून पण पाहिलंय, गोवर्धन पाहिलंय. भगवान परमात्मा काही चारायला शेतामध्ये जातो. घरी गोपिका करमत नाही, त्या धुणं धुवायला नदीला जातात. धुणं धुतात, अंगावरचे कपडे भिजतात, गोदड्या वगैरे धुतल्यानंतर सगळे कपडे वरती ठेवतात, अंगावरचे धुतात, पाण्यात उतरतात. हा येतो तिथे त्यांच्या सगळ्या
त्याचे कपडे गोळा करतो, कदंबाच्या झाडावर बसतो. याला कदंबाचे झाड आहे बरं काय, वृंदावनचं कदंबाचं झाड आहे. आजही तुम्ही वृंदावनला गेलात यमुनाच्या काठेवर हे झाड आहे. तो एकटा नाही आला, तो त्याच्या झाडासकट आला. झाडावर बसला जाऊन, झाडावर जाऊन बसल्या तर गोपिका सांगतात देवा चुकलं रे आमचं, विना कपडीची आंघोळ करायची नाही, सूर्यदेव बघतो, गंगाबिया पाहते, पाण्यातले प्राणी पाहतात, पृथ्वी पाहते, कळत नाही तुम्हाला? स्वारी पण आमची गोपिकांना दुःखाची निवृत्ती झाली. हरिरथा पळणारी लागवरी नरिगती अवघ्या संगे सर्वोत्तम. नाम धारे घेतले तुम्ही, नाम सहा ईश्वर, एक नाम हरी, अवघ्या संगे सर्वोत्तम. भोगी काम भोगीता, वाच्या वाच्यत्वासी नाही, कोठे काय करावे. तुका म्हणे देवा ईशा, देव पिशा उदारा. कशा आहेत त्या? देव पिशा आहेत आणि उदार आहे. सगळं टाकून चोरून मारून काय करायचं बघायचं, भेटायचं त्याला, मला कारण काढायचे आणि जायचं. आता त्यांनी काय केलं विचार केला, रानात गेले ते गप्प बसतात का? पोरांना आट्यापाट्या सुवर्णाच्या गोट्या, डाव मांडी याला, आबक दुबक तिबक त्रिगुण खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ मांडू, खेळ विटी दांडू, पोऱ्या खेळ विटी दांडू. प्रत्येक वेळेला याच्यात हातात दांडू, प्रत्येक वेळेला अशी मारायची. कंटाळून गेली, खेळ खेळून पदमली पोरे, काय तुझ्या खेळायाचं सुख, आमच्या पोटाला लागली भूक. खडकी सोडियेला मोठा देवा, आता आम्हाला भूक लागली, आता आम्हाला भूक लागली, आम्ही काही खाल्लेलं नाही, तसंच आलोय. आणि काय तुझं आपलं खेळा खेळ, कवर खेळायचा खेळ, आम्हाला भूक लागली. मग घ्या रे भोकर भाकरी, कच्च्या भोकराचं चांगलं स्वच्छ धुवून मिठाने घ्यायचं, भोकराची भाजी, दही दुधात दही भाताची शिरोरी. किती वेळा देवाला दही भात चालतो आपण, माझ्या कृष्णाला खूप आवडतो दही भात. आश्रमावरचं लोणी संपलं होतं 2 दिवसापासून. काल फोटो आला, याला गोकुळाष्टमी असून लोणी नाही. आली एक बाई माझ्याकडे, ताई मी लोणी आणलंय, जागते त्याला वाट पाहते, त्याला लोणी नाहीये. काल मिळाले जन्माष्टमीला, असा खुश. आज पण आली एक जण घेऊन, सकाळीच ताई लोणी आणलंय मी. तो त्याची इच्छा पूर्ण करून घेतो राजावर. त्याला जे आवडतं ना तो बरोबर तुम्हाला करून घेऊन यायला लावतो. फक्त तुमचा भाव शुद्ध, ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव भावाचा भुकेला,
हाचे दुष्काळ तयाला. देवाला आवडतं देवावरचं नामावरचं प्रेम राजावर. काही नका करू, नामावर प्रेम करा. वाटेल आलेले कर्म करा, कर्म कृष्णा अर्पण करा. दिवसभर जे काही घडेल ते कृष्णाला अर्पण करा. रात्री झोपलं देवा मी तुझा आहे म्हणा, सकाळी उठला देवा मी तुझा आहे, एवढंच कबुली करा. एक दिवस तो म्हणेल तू माझा आहे. आणि तो आपल्या सोन्याचा दिवस येईल. माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात, सोनियाचा दिन उम्या ते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नामा सरिसाची हरी. नामाला नुसतं नामाकडे लक्ष गेलं तर डोळ्याला पाणी यावं. बसलो आणि करणं नामच. एवढं वळण पडायला पाहिजे आपल्या मनाला. मनाला वळण लागलं की त्याला बसायची गरज राहत नाही, त्याला कशाची गरज राहत नाही. आणि तुम्हाला कळालंय आता सगळं फक्त करा. रात्री सांगितलं मी तुम्हाला, उठू नका मातू नका, घेतलं वासा टाकू नका. नामधारक सर्वश्रेष्ठ आहे. नामधारक सर्वश्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा, मी नामधारक आहे. नाम माझ्या देहाचा मालक आहे. कारण त्याचं ते लोण्याने भरलेलं तोंड गोपिकांनी पाहावं आणि लोण्याचा गोळा घेऊन त्याच्याकडे जावा. मी नाही पाहिलं गोकुळात कुणी लोणी नेलेलं त्याला, पण तुमच्यातली कोणीतरी एक गोपिका येते, तेव्हाही तिने त्याला लोणी दिलं असेल. आता तुमच्या शहापूरला तो आलाय, इथंही त्याला काही नाही पण लोणी मात्र मिळतं. तो इथंही त्याच्या इच्छा पुरी करतो. वृंदावन सोडून, मथुरा सोडून, गोकुळ सोडून शहाजहानपूरला आलाय. तो का आलाय मला माहित नाही. त्याला इथं काय प्राप्त करायचं हेही मला माहित नाही, पण निश्चित काहीतरी त्याला इथं त्याचं अस्तित्व प्राप्त करायचंय म्हणून तो इथे आलेला आहे. त्याला ना मी आणला ना तुम्ही आणला, ना मी स्थापन केला ना तुम्ही स्थापन केला. तो मागे लागून येतो, तो मागे लागून येतो हे विसरू नका. पण त्याचं होऊन राहा, देवाचं होऊन राहा. देव तुमचं कोट कल्याण देव करत राहायचं. नाशक्या पुसक्या प्रपंचातली कुठलीच गोष्ट बरोबर येणार नाही. आणि नामस्मरणाने मिळालेलं सुख, सुखाचे ते सुख. काय सांगितलं? दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. तुम्हाला जी आता रडता डोळ्याला पाणी येतं स्थिती होते, काहीतरी आतलं सुख मिळतंय आणि तेवढं मिळवा. ते तुम्हाला मिळवता आलं पाहिजे. रोजच्या रोज देवा आज का रुसला का रागवला रे, काही नको देऊ, पण तुझं एक कणभर प्रेम मला दे आयुष्यामध्ये. बस मनभर नका मागू. त्याचं कणभर मागितलं ना, कणभर कणभर दान केलं तर तो मनभर देतोय. आणि कणभर जर त्याचं प्रेम मागितलं, तुमच्या रूपाने जगभराचं प्रेम करतो तो. एवढं प्रेम करता तुम्ही, फार प्रेम करतात राजा, फार प्रेम. दमून जातो तुमच्या प्रेमात. काय उतराई व्हावे कोण्या गुणे, जन्मा नाही याने ऐसे केले, काय द्यावे त्याची व्हावे उतराई. हे हा पायी जीव थोडा. वेळात वेळ काढून तुम्ही सगळे इथे कोणी काल आलं कोणी परवा आलं. परमात्म्याची भक्ती तुमची दिवसेंदिवस उत्तरोत्तर वाढत जाईल, कमी होऊ नये. कृष्ण भक्ती भावीत प्रत्येक संत गेलेला आहे. ज्ञानोबाराय, तुकोबराय, नाथबाबा, जनाबाई, मीराबाई, कृष्ण भावना भाविक भक्ती त्यांनी केलेली आहे. मग त्याचं बोलणं कसं? गुलगोला बोलत रंगाडी रांगात असुर रुळत पायातळी विठोबार कुमाई.
रानामध्ये गायी वळाव्यात. त्याच्याकडे गायी होती. त्याने अशी तेढी पाय ठेवलं, ती त्याचा पाय चाटायची दररोज. कृष्णाच्या पायाची माती चाटायची. मथुरेला निघाले तेव्हा तो लाडू चारत होता ना, तिने खाल्ले नाही. अरे पशु पक्ष्याला प्रेम कळतं राजा. रागवलेलं सुद्धा त्यांना कळतं, गोड बोललेलं पण त्यांना कळतं. आपण माणूस आहोत आणि साधक आहोत. सिद्धतेच्या बाजूला आता आपल्याला वाटचाल व्हायला पाहिजे. जिवंतपणे आपल्याला मोक्ष मिळायला पाहिजे. जिवंतपणे प्रभू प्रेमामध्ये आपण डोंबून डोंबून जायला पाहिजे. आणि डोंबून जाणं भक्तीमध्ये, त्याच्या प्रेमामध्ये. पायामध्ये चाळ बांधावीत नामदेवरायांनी. चाळ बांधून लोकांना परमार्थ सांगावा भारुडामधून. नाथ बाबाने पायामध्ये चाळ बांधावी, लोकांना परमार्थ सांगावा. साधू संतांचा अवतार झाला नसता, आपल्यासारखे येड्या वाकल्याचा त्यांनी अंगीकार केला नसता, आपण त्या नामाचा अंगीकार केला नसता, तर कुठले तुम्ही आणि कुठले आम्ही? काही कारण नाही राजाओ. डोंगराचं आंबे, समुद्राचं मीठ बरणीत घातलं ना, तुकडे करून त्याची बाठ्या सकट 15 दिवसांनी त्याचा बाठा सुटतो बरं का. तसा बाठा सोडायचा आपल्याला. बाठा काय करायचंय? बाठा सोडायचा. आणि एकदा बाठा सुटला रे सुटला, झाला स्वयमेव पांडुरंग. मग तुम्हाला आनंद मिळेल, सुखाचं सुख मिळेल. सुख नामाशिवाय मिळणार नाही. तिथे कोणी लागत नाही. संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले. संतांनी एकांतेमध्ये त्याचा अनुभव केला. त्या गोपिका एकत्र यायच्या. रात्री माझ्या मंदिरी आला, निरोप सांगून गेला. राधी माझ्याकडे आला होता रात्री, तुला विचारत होता ग, विचारत होता तुला तो. तुमच्या श्वासाला सवय लागली ना, तुम्ही करा का नका करू, ते उठवते तुम्हाला डोक्यात. पण खूप आनंद आहे. म्हणून त्या आनंदाला पारख होऊ नका. त्याच्याकडे बघा, त्याला सांगा आनंद दे, बाकी काही देऊ नको. आनंदो रे आजी, आनंदो रे सभाय बेतरी अवघा परमानंदो रे. त्यानं बरे म्हणतात जव त्या परमानंदी मन नाही. आणि इथे त्या आनंदाला तोटा नाही. पण कधी कधी नामेची तरले कोट्या न कोटी, नामे तरला नाही कोण. आईचा देवा निवडून नाम घेता वाया गेला, आईचा कोणी ऐकिला. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. देवा नाम धारक तरुण जाणार 100%. फक्त देहबुद्धी करायची या ठिकाणी. आता आपण बाकी काही नाही करायचं. म्हणून नामदेव महाराज सांगतात, गवळणीचं वर्णन करतायत बरं का गोकुळातले. त्याचं ते लोण्याचं भरलेलं तोंड पाहावं. तुमच्याच नातूच्या मुलाच्या तोंडाला लोणी तुम्ही किंवा एखाद्या शेजाऱ्यांनी लावलं तर तुम्हाला आनंद वाटतो की नाही? भग्न बैलवाण्याने तोंड भरले सगळं कृष्णासारखं. का बरं कृष्ण आठवतो तेव्हा तुम्हाला? दुसरा नाही तेव्हा आठवत ना. तुम्हाला काय व्हायचंय? कृष्णावरती होय गे, कळो आली सोय गे. देवाचाही देवबाई सुख सांगू काय गे. सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. ज्ञानवरायांनी अनुभवला, ज्ञानवरायांनी अनुभवला. बाप रुक्मादेवीवरून जीवीचा जिव्हाळा काही केली या वेगळा नव्हे गे बाई. माझ्या जीवाचा जीवलं तो आहे परमात्मा. आता तुम्ही साधू संत जीवलं ग, गोमटे ते करा माझी भारोजे तुम्हाशी. माझं काहीतरी चांगलं करा. का म्हणे मला आठवा, मूळ लवकरी पाठवा. काही अपेक्षा नाही, जगायची बी नाही, मरायची बी नाही. चित्ते मियाची झाले, मियाची प्राणे झाले. जीवो मरो विसरले, बोधाची आभुली. असा बोधाला तो जीवात्मा भुलला. तो जगायचंही विसरला, मरायचंही विसरला. कारण त्याने त्याच्या तोंडाला पाहिले. गळणे हर एक कामामध्ये फक्त त्याला आठवतात. आणि त्याला आठवता 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 आठवता
त्याच होऊन जातात. निरखीत निरखीत गेली ओ माय, तव तव तन्मय झाली ओ माय. काय पाहायचंय आतमध्ये आपल्याला? चैतन्याचा जिव्हाळा कोण आहे? साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुखरूप साधकाचा आई आणि बाप आहे माऊली. काल ज्ञानोबरायांचा पण जन्म झाला. काल कृष्णाष्टमीला ज्ञानोबराय पण 750 वर्षापूर्वी आले. ज्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला त्याच दिवशी ज्ञानोबरायांचा जन्म झाला. सर्व संतांची पुण्यतिथी करतात. ज्ञानोबरायांचा काल मला फोन आला, आळंदीला नाही यायचं का माऊलीचं जयंती साजरी करायला, फुलं टाकायला? अहो म्हटलं मी शहाजहानपूरला आश्रमावर आहे, तिथे आता कार्यक्रम फुलं बिलं टाकायचं करतीलच ना. म्हणजे माऊलीची नाही यायचं का फुलं टाकायला? माऊलीचा जन्मही कालचा, कृष्णाचा जन्मही कालचा. काल्याच्या निमित्ताने देव पाण्यामध्ये उतरतात राजा हो. काल्याची आशी देव जळी झाले मासे. पोराओ, जेव्हा जेवले सगळे गोपाळ, जेवल्यानंतर निघाले नदीला. हात पोराओ, नदीला जाऊ नका, तिथे कालिया आहे, नदीला जाऊ नका. हात पुसा टिरी ते. जेवला की हात धुतला की कुठं पुसायचा? शिवड कुठं पुसायचा? सादरेच्या बाई. जेवल्यावर हात कुठं पुसायचा? हे हात तिथंच पुसा, खरकटी. तिथे कालिया आहे, तिकडे नदीला जाऊ नका. दोहामध्ये कालिया आहे. युक्ती प्रयुक्तीने कालियाला ढोल सोडायला लावलाय. सगळे एकत्र बसले, जेवण केली. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे. सगळ्यांना नाही मिळत, आणि मिळालं तर वाटी आपुल्या स्वतःच्या हाताने देते. घ्या 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 रे, आता पोट भर खा. किती नाम घेतल्यानंतर आळस येईल, कंटाळा येईल, कमी होईल. तुका म्हणे देवे भरिले पोती दिवा, तुका म्हणे नोहे रीते. देवाने पोत भरलं रे आपलं. कशाने भरायला पाहिजे? पोट झाले, पोट झाले, पोट विठ्ठलची झाले. विचार सांगितला बघा त्यांनी. जर साधू संतांनी विचार सांगितलाय तर आपण काय करायला पाहिजे? कृष्ण भावना भक्ती करायला पाहिजे. माझा कृष्ण काय करायला पाहिजे? पाहिलं का तुम्ही? नाही पाहिलं तर डोळियाचा डोळा उघडीला जेने लेवविले लेणे आनंदाचे. असा येतो आनंदाचं लेणं म्हणजे कृष्ण आहे. द्वंद निशंक विचरता मही सुखानंद हृदयी. ज्ञानेश्वर माऊली जीवाशिवाचा काला. जीव शिव एक हवा. जीव आणि शिव स्वरूपाला जर आहे बाजूला निघाले त्याला पकडावं रामकृष्ण हरी. जीव हा शिव स्वरूप आहे. पण दिसणाऱ्या याच्यामध्ये लटकला लटिके ते फेडा. तुका म्हणे जाय पिडा लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झाला हरिवीर. आत हरी बाहेर हरी. हरीने घर कोंडीले. आतला हातात आला पाहिजे. बाहेरच्याच कर्तव्यच नाही, तो आपोआपच येतो. त्याला काही आणावं लागत नाही, धरून काहीच करावं लागत नाही. त्याने विचार मांडला आणि मग देवराय सांगतात ते गोपिका त्याच्या तोंडाकडे पाहतात. आला होता, गेला होता, बसला होता, उठला होता, त्यांना तो छंदच आपला. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. छंद लागला टिटवीला, तिने समुद्र अटवीला. मग काल्याच्या आशेने पोरांनो
सगळेजण भाजी एकत्र केली, भाकरी एकत्र केल्या, पोळ्या एकत्र केल्या, सगळं एकत्र करून सगळेजण जेवले. त्या माशांना काहीच मिळालं नाही, पित्राचा भातच मिळतोय फक्त. त्यांना कालेची लाई मिळत नाही. दोष देखोनी पळती लाही शीत लागे हाती. एवढीच निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. आता विचार करा, एक बुंद आपल्याला सापडलेला आहे नामाचा, फार मोठा सापडलाय. आणि आता ब्रह्मानंदार वृत्ती नेणं आपले काम आहे. वृत्ती हे उचलली हरी भेटी लागे. फक्त वृत्ती उचलत 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 निर्कित निर्कित गेली ओ माय, तवतव तन्मय झाली ओ माय. आणि मग त्या सुखाचा अनुभव आला. सुख गेलं, सुखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता ते मुख गोविंदाचे. रंगणी रांगत बुलबुला बोलत आसुर रुळत पायातळी. नावा म्हणे हाती, त्याच्या हातात कवडी कोणाच्या पाहिलं की तो निघला. नामा म्हणे हाती लोणिया चावंडा गवळणी त्या तोंडा भुलली या. त्याच्या हातामध्ये लोण्याचा गोळा ठेवला तुम्ही. लहान पोरग हातातलं काही देत नाही आणि देव दिल्याशिवाय कधीच राहत नाही. रामकृष्ण नामाने हाती लोणियाचा उंडा. चरणावरती हृदय सद्गुरूच्या चरणावरती गोपाल कृष्ण राधामय्या गुरुदेव दत्त ग्रामदैवताच्या चरणी अर्पण करू.
आमचा हरिबाई आता आहे हातचा मयूर राष्ट्रे आपल्या हरिभाऊचे मित्र हेही या ठिकाणी आले. आपले हरिभाऊ पण आले. त्यांनी सुंदर अशी साथ केली आणि एक सुंदर गंधर्व उभे राहिले. नंतर एकुल्याचा नवे खेळ म्हणून जमविला मेळ. एकटा माणूस काही प्रपंच करू शकत नाही, परमार्थ करू शकत नाही. सगळे काही करत असताना मिळविली मानवी वैष्णवांची. वैष्णव म्हणून अवघी देवावरी माया. एक परमात्म्यावर नामावर प्रेम करा. इकडलं तिकडलं काही करू नका. चांगला विचार करा. देवप्राप्तीचा विषय नाही, ते स्वयं तयार आहे. अध्यात्माने ते साधन करावं. आणि म्हणून त्या सांगतात दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगाने रंगत गुलगोला बोलत आसुर रुळत चरणतळी. नामा म्हणे हाती लोणियाचा मुला गवळणी त्या तोंडा भुलनिया. रंगाने रंगत गुलगोला बोलत आसुर रुळत चरणतळी. शिंकेला होतो तुम्हारे मुख